नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता. आपले भैयासाहेब घेऊन गेले होते आपले धन्नो, म्हणून मी ही 1983 ची डिझेल बुलेट घेऊन गावाकडे चाललो. गावाकडे पोहोचलो. स्वप्नील वाळू माफी आपले बसले होते निवांत थाटात. तो सोबतच शिवजयंतीची कामं तर चालू होती. सगळेजण पावती फाडत होते. रुपेश दादांनी देखील मस्त अशी पावती फाडली होती आणि गावातील नागरिकांना शिवजयंतीबद्दल आम्ही सगळेजण मार्गदर्शन करत होतो की कशी जयंती आपण साजरी करणार आहोत. लिंगायत समाजाचे नेते गणेश लांबगुंडे यांना मी पत्रिका दिल्यानंतर मी घरी आलो आणि दक्षनी मला एवढा कडक लुक दिला. एवढा कडक लुक भेटलं मला राहुलं नाही. मी धन्नोला घेतला, निघालो होतो पंढरपूरच्या दिशेने. तेव्हा +2 पिझ्झा आणि वाडा 2 चे मालक मला दिसले. पंढरपुरात पोहोचलो आणि दादांसोबत वहिनींचं भांडण झाल्यामुळे दादा रुसून मागे तोंड करून बसले होते आणि लग्न झालेल्या माणसांचं दुःख मी बघतच होतो. विशाल दादा देखील तोंड पाडून बसले होते. नंतर पहिलवानांना भेटून मी पोहोचलो होतो आरवी शॉपिंग सेंटर इथे, कारण आपला एक शूट करायचा होता. शूट तर बाकी मस्त झालं. त्यानंतर तिथेच राजन साहेबांची देखील भेट झाली. राजन साहेबांना भेटून आलो होतो हर्षद मालकांकडे, पण हर्षद मालक काय हसायचं नाव घेत नव्हते. म्हटलं चला पुढे जाऊ. पण पुढे पोहोचलो होतो आपल्या झेंड्यासाठी एक कलर घ्यायला, कारण आपला झेंडा आता 1-2 दिवसात बसवायचाच आहे. आणि हजारो वर्षातून येणारा योग म्हणजे मी घरी जेवण करतोय. तुमचा ब्लॉगर जेवला आणि आता झोपतो.